आज आपण रेड वेल्वेट ट्रायफलची रेसिपी पाहणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। रेड वेल्वेट ट्रायफल बनवण्यासाठी अर्थातच रेड वेल्वेट स्पॉन्ज लागतो। मी हा शिल्लक राहिलेला स्पॉन्ज वापरणार आहे, पण मी हा कसा केला तेही आधी तुम्हाला दाखवते। केक बेक करण्यासाठी 7 इंच हार्ट शेपच्या केक टिनला तेलाने ग्रीस करून त्यावरती बटर पेपर लावून त्याला देखील तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मैदा देखील डस्ट करू शकता। अशा प्रकारे हा केक टिन तयार करून बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता रेड वेल्वेट स्पॉन्ज केकचे ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घ्यायचे आधी। त्यासाठी मी इथे 1/4 कप इतका मैदा घालून घेते चाळणीमध्ये। तुमच्याकडे अशा प्रकारचे कप नसतील तर तुम्ही कुठलेही 250 ml इतकं पाणी बसेल असं कुठलेही भांड्याने हे मापू शकता। त्यानंतर इथे 1/4 कप इतका मी मिल्क पावडर घालते आहे। त्यानंतर 1/3 इतकी पिठी साखर घालायची आहे। त्यानंतर 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घालायची आहे। अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा घालायचा आहे। 1/2 टीस्पून इतका कोको पावडर घालायची आपल्याला इथे। तुमच्याकडे हे जर प्रमाणाचे जे टीस्पून नसतील तर तुम्ही रेग्युलर पोहे खायचा चमचा जरी वापरला तरी देखील चालतो। इथे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे। चाळल्यानंतर 1 चुटकी इतकं मीठ घालून पुन्हा एकत्र करून घ्या। हा स्पॉन्ज आपण पाणी घालूनच तयार करणार आहे। त्यासाठी येथे आपल्याला 1/4 कप इतकं पाणी लागेल। पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला हे केकचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। गरज वाटली तर आणखी 1 टेबलस्पून इतकं पाणी तुम्ही वापरू शकता। आता इथे 1/4 कप तेल घालून घ्यायचं आहे। माझ्याकडनं चुकून कट झालेला आहे तो व्हिडिओ बघा। अशा प्रकारची रिबन कन्सिस्टन्सी आपल्या मिश्रणाला असली पाहिजे। आता यात 1 टीस्पून इतका व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रेड फूड कलर टाकायचा आहे 1/8 टीस्पून इतका। तुम्ही इथे लिक्विड कलरचा देखील वापर करू शकता। कलर घातल्यानंतर देखील याला छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये 1/4 टीस्पून इतकं व्हाईट व्हिनेगर घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। नसेल तुमच्याकडे व्हिनेगर तर तुम्ही लिंबाचा रस देखील घातला तरी देखील चालेल। आणि लगेचच ग्रीस करून ठेवलेल्या टिनमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। टिन तुम्ही या रेसिपीसाठी कोणत्याही शेपचा घेऊ शकता। केकचं मिश्रण टिनमध्ये घातल्यानंतर टिन 2-3 वेळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने ठोकून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या मिश्रणामधले एअर बबल्स निघून जातात। जर तुम्ही कढईमध्ये बेक करत असाल तर तुम्ही लो फ्लेमवरती कढई 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्या आणि ओव्हनमध्ये करत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवरती 10 मिनिटं ओव्हन प्रीहीट करून घ्या। कढईमध्ये बेक करताना मीडियम फ्लेमवरती पहिले 5 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 40 ते 45 मिनिट लो फ्लेमवरती करायचं आहे। आणि ओव्हनमध्ये बेक करताना 180 डिग्री सेल्सिअसवरती 30 ते 35 मिनिटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। मी ओव्हनला बेक करून घेतलेला आहे बघा। खूपच छान असा स्पॉन्ज केक तयार झालेला आहे। तुम्हाला टूथपिक घालून दाखवते। क्लीन आली म्हणजे हा व्यवस्थित बेक झालेला आहे। याला थंड करून तुम्ही हा कुठल्याही केकसाठी वापरू शकता। माझ्याकडे शिल्लक राहिलेले व्हिपिंग क्रीम होते जे मी फ्रीजरमध्ये ठेवल्याने सेट झालेले आहे। तुम्ही इथे फ्रेश व्हिपिंग क्रीमचा देखील वापर करू शकता। याला दुसराही ऑप्शन मी तुम्हाला पुढे सांगेनच। मी ही पाइपिंग बॅग थोडीशी कट करून त्याला स्टार नोझल लावून घेते। त्यानंतर मी या पाइपिंग बॅगमध्ये जे व्हिपिंग क्रीम सेट झालेलं होतं ते भरून घेते। ट्रायफलसाठी लागणारी बेसिक तयारी पूर्ण झालेली आहे। आता रेड वेल्वेट स्पॉन्ज केक जो होता त्याचा मी चुरा करून असा घालते आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। माझ्याकडे शिल्लक राहिलेला होता त्याचा मी इथे वापर करते आहे आणि हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून 2 लेयर मिक्स नाही होणार। साधारण अर्ध्या ते 1 इंच इतकी आपल्याला लेयर लावून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला चॉकलेट सिरप घालून घ्यायचा आहे। चॉकलेट सिरप घालताना फक्त एक दक्षता घ्यायची आहे की बाहेरून आपल्याला हे लेयर दाखवायची नाहीये, फक्त मध्यभागूनच आपल्याला याचं चॉकलेटचं सिरप घालून घ्यायचं आहे। तुम्ही डायरेक्ट घातलं तरी देखील चालेल, नसेल जमत तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहाय्याने घालू शकता याच्यावरती बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हे चॉकलेट सिरप घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम घालून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे हे व्हिपिंग क्रीम नसेल तर तुम्ही 10 ते 20 रुपयावाले जे व्हॅनिला आईस्क्रीमचे डबे येतात त्या आईस्क्रीमचा देखील इथे वापर करू शकता। याची देखील आपल्याला
जशा प्रकारे आपण केकची लेयर लावलेली आहे तशीच लेयर याची देखील लावून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायची आहे। दोन्ही याची लेयर सारख्याच हाईटची ठेवायची आहे। यावरनं देखील आपल्याला चॉकलेट सिरप घालून घ्यायचा आहे। चॉकलेट सिरप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला केकची लेयर लावून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण खाली लेयर लावलेले आहे केकची आणि त्यानंतर व्हिपिंग क्रीम आणि मध्ये चॉकलेट सिरप, त्याचप्रमाणे आपल्याला या सर्व लेयर लावून घ्यायचे आहे आणि पूर्ण ग्लास भरून घ्यायचा आहे। सर्व लेयर लावून झाल्यानंतर सर्वात शेवटची लेयर आपल्याला स्टार नोझलनी लावून घ्यायची आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यामुळे आपला जो ट्रायफल आहे तो खूपच छान दिसतो आहे, बघा किती छान दिसतो आहे। आता यावरती डेकोरेशनसाठी मी केकचा चुरा आणि चॉकलेट सिरप घालते आहे। डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। त्याचप्रमाणे मी 2 हार्ट शेपचे केक कट करून घेतलेले आहे, ते टूथपिकनी कनेक्ट केलेले एकमेकाला आणि ते देखील इथे लावून घेते आहे। यामुळे आपला ट्रायफल खूपच छान दिसतो आहे। अशा प्रकारे आपली ट्रायफलची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।